Hi guys, welcome to my channel Dr. Naneshwar Mule Maths. Friends, let us start today's video. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये कॉमर्स मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट या विषयाच्या महाराष्ट्र बोर्डाचा जो सिलेबस कमी झालेला आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर मग आपण स्टार्ट करूयात. सुरुवातीला आपण बोर्डाच्या ह्याच्यानुसार चॅप्टर फर्स्ट जो आहे, फर्स्ट चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. पेज नंबर 1 वर लोअर लेफ्ट कॉलम अँड राईट कॉलम ॲक्टिव्हिटी टेबल फर्स्ट हा फॉर सेल्फ स्टडी असं दिलेलं आहे. फॉर सेल्फ स्टडी म्हणजे काय, तर फॉर सेल्फ स्टडी म्हणजे हा जो पोर्शन आहे ह्या पोर्शनवर महाराष्ट्र बोर्डाच्या 2020 आणि 21 ह्या एका अकॅडमिक वर्षासाठी हा पोर्शन जो सेल्फ स्टडीसाठी दिलेला आहे तो परीक्षेसाठी येणार नाही, म्हणजे बोर्डाच्या एक्झामला तो विचारला जाणार नाही आहे. तर पेज नंबर 1 लेफ्ट कॉलम आणि राईट कॉलम दोन्ही टेबल हा कॅन्सल केलेला आहे, फॉर सेल्फ स्टडीला ठेवलेला आहे. तर पेज नंबर 4 वर राईट कॉलममध्ये लाईन नंबर 8 टू एंड ऑफ द राईट कॉलम फॉर सेल्फ स्टडी. पेज नंबर 5 वर लेफ्ट अँड राईट कॉलम लाईन नंबर 1 to 16 फ्रॉम अबो ऑफ द लेफ्ट कॉलम and line number 1 to 10 from below of the right column for self study. Page number 6 left column solved examples full left columns for self study. Next page number 7 left column line number 8 to 16 for above of the left column हा पोर्शन. त्याच्यानंतर पेज नंबर 8 वर बघा राईट कॉलम साठी लाईन नंबर 1 to 18 फ्रॉम बिलो ऑफ द राईट कॉलम हा पोर्शन पर सेल्फ स्टडी साठी ठेवलेला आहे. पेज नंबर 9 वर एल अँड आर लेफ्ट अँड राईट कॉलम साठी फुल पेज हा एक्झामला येणार नाहीये, फॉर सेल्फ स्टडी दिलेला आहे. पेज नंबर 10 वर एल अँड आर full left column and line number 1 to 15 from the above of right column for self study असं दिलेलं आहे. पेज नंबर 11 वर राईट कॉलम मध्ये सॉलिड एक्झाम्पल लाईन नंबर 1 to 17 फ्रॉम बिलो ऑफ द राईट कॉलम फॉर सेल्फ स्टडी. पेज नंबर 12 लेफ्ट अँड राईट solid example line number 1 to 17 from the above of the left column and the line number 1 to 17 from below of the right column for self study असा रिमार्क म्हणजे सेल्फ स्टडी साठी हे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर 13 नंबर 13 वर लेफ्ट अँड राईट मध्ये लाईन नंबर 1 to 6 ऑफ बोथ कॉलम्स अँड लाईन नंबर 7 to 25 from the above of the left column for self study. तसंच 14 पेज नंबर 14 वर येऊयात. एल अँड आर लाईन नंबर 1 to 29 अँड बोथ कॉलम्स फॉर सेल्फ स्टडी असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 15 वर येऊयात. 15 वर राईट कॉलम मध्ये लाईन नंबर 4 फ्रॉम अबो टू एंड ऑफ द राईट कॉलम हे सेल्फ स्टडी साठी दिलेलं आहे, म्हणजे डिलीट केलेलं आहे समजा. त्याच्यानंतर आपण पेज नंबर 17 वर लाईन नंबर 1 to 17 फ्रॉम अबव ऑफ द राईट कॉलम फॉर सेल्फ स्टडी. लाईन नंबर 19 लाईन नंबर 1 to 4 फॉर द बिलो ऑफ द राईट कॉलम हा सॉलिड एक्झाम्पल हे डिलीट केलेला आहे. 20 ला लेफ्ट कॉलम हा सॉलिड एक्झाम्पल लाईन नंबर 1 to 18 फॉर अबो ऑफ द लेफ्ट कॉलम हे पण तसेच सेल्फ स्टडी साठी दिलेलं आहे. 21 एल अँड आर
algebra of the statement, line number 1 to 20 from below of the both columns for self study. त्याच्यानंतर आपण पेज नंबर 22 कडे येऊ. लेफ्ट अँड राईट साठी सॉलिड एक्झाम्पल लाईन नंबर 8 फ्रॉम अबोव ऑफ लेफ्ट कॉलम टू द लाईन नंबर 11 फ्रॉम अबोव ऑफ द राईट कॉलम. या पद्धतीनं हे पेज नंबर 20 वर परत राईट कॉलम मध्ये लाईन नंबर 1 to 8 फ्रॉम बिलो ऑफ द राईट कॉलम फॉर सेल्फ स्टडी. पेज नंबर 23 to 26 लेफ्ट अँड राईट कॉलम व्हेन डायग्राम आहेत. फुल पेजेस हे डिलीट आहेत, सेल्फ स्टडीसाठी ठेवलेले आहेत. पेज नंबर 27 वर लेफ्ट अँड राईट कॉलम साठी व्हेन डायग्राम फुल लेफ्ट कॉलम अँड लाईन नंबर 1 to 4 फॉर राईट कॉलम फॉर सेल्फ स्टडीसाठी आहे. पेज नंबर 34 वर लेफ्ट अँड राईट कॉलम मध्ये ऍक्टिव्हिटी लाईन नंबर 1 to 36 फ्रॉम बिलो ऑफ द बोथ कॉलम्स फॉर सेल्फ स्टडी. हे बोर्डानं आपल्याला दिलेलं स्ट्रक्चर आहे चॅप्टर नंबर 1 साठी लॉजिकसाठी. तर आता आपण काय करूयात, आपण बुक वाईज जाऊयात. बुकमध्ये चॅप्टर 1 मध्ये काय चेंज झालं आहे ते बघूयात. म्हणजे बुक वाईज गेलो तर आपल्याला काय होईल, व्यवस्थित ते समजेल. आता तुम्ही काय करा, बुक ओपन करा आणि बुक वर आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा पहिला चॅप्टर आहे. पहिल्या चॅप्टरमध्ये हा जो ॲक्टिव्हिटी आहे बघा, या ॲक्टिव्हिटी काय हे येणार नाही, म्हणजे फॉर सेल्फ स्टडीसाठी आहे. तर ह्याच्यावरचा क्वेश्चन हा बोर्डाला विचारला जाणार नाही आहे. तर मी काय केलं आहे, याला मार्क केलेला आहे. तुम्ही तसंच पेन्सिलला मार्क करू शकता. आता हा फक्त एका वर्षासाठी आहे, म्हणून तुम्ही काय करा, पेन्सिलनं याला मार्क करा, कारण आपलं बुक जे आहे ते खराब होणार नाही ह्याची काळजी घेऊयात. तर पुढे येऊयात. पेज नंबर 2 झाला. पेज नंबर 3 जसे तसं आहे. आता पेज नंबर 4 वर राईट कॉलम मध्ये सॉलिड एक्झाम्पल हे तुम्हाला दिसतंय. हे सॉलिड एक्झाम्पल अशा पद्धतीने इथून आता हे हा जो पार्ट आहे सॉलिड एक्झाम्पलचा तो डिलीट आहे, पाहिलं तुम्ही आताच. त्याच्यानंतर पेज नंबर 5 वर आपण ज्यावेळेस येऊ त्याच्यामध्ये लेफ्ट कॉलम मध्ये हे जे पुढं कंटिन्यू आहे हे एवढा पार्ट हा काय आहे, सेल्फ स्टडीसाठी दिला आहे. ह्याच्यावरचा क्वेश्चन येणार नाही. आलं लक्षात. हे पेज नंबर 5 झाला. त्याच्यानंतर पेज नंबर 5 वरच राईट कॉलम मध्ये ह्या ज्या लाईन्स आहे सॉलिड एक्झाम्पल इथून मी मार्क केलंय, तुम्हाला दिसत असेल. हे मार्क इथून इथपर्यंतचा पार्ट हा सेल्फ स्टडीसाठी आहे. त्याच्यानंतर पुढं कंटिन्यू पेज नंबर 5 मध्ये हे लेफ्ट साइड हे पूर्ण डिलीट आहे बघा. इथून इथपर्यंतचा पार्ट हा काय आहे, रिमूव्ह केलेला आहे. पेज नंबर 6. त्याच्यानंतर आपण पुढे येऊयात. पुढं आल्याच्या नंतर पेज नंबर 7 वर, पेज नंबर 7 वर हा सॉलिड एक्झाम्पलचा पार्ट जो आहे लेफ्ट कॉलम मध्ये तो पार्ट हा रिमूव्ह केलेला आहे आणि एक्झरसाइज आहे 1.3 आहे का नाही. त्याच्यानंतर आपण पुढे येऊयात. पुढे आल्याच्या नंतर पेज नंबर 8 वर राईट साइडला सॉलिड एक्झाम्पल म्हणून आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग स्टेटमेंट टू द सिम्बॉलिक फॉर्म. हा पार्ट कसा आहे, सेल्फ स्टडीसाठी केलेला आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 9 हा कंप्लीट डिलीटेड आहे, लक्षात घ्या. आणि पेज नंबर 10 वर हे लेफ्ट साइडचा पूर्ण पार्ट. त्याच्यानंतर हा पार्ट पूर्ण काय डिलीट आहे पेज नंबर 10 वर. आता पेज नंबर 11 मध्ये राईट कॉलम मध्ये हा सॉलिड जो पार्ट आहे एक्झाम्पल्स ते तो पार्ट काय डिलीट आहे. पेज नंबर पुढे येऊ 12, हा पार्ट कंटिन्यूली हा पार्ट डिलीट आहे. तर पुढं ज्यावेळेस आपण येऊ सॉलिड एक्झाम्पल्स
पेज नंबर 12वर. पेज नंबर 12वर हे सॉल्व्ड एक्झाम्पल जो आहे पार्ट, प्रिपेअर द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. हा पार्ट कसा आहे, हे हा रिमूव्ह केलेला आहे, ह्याच्यावरचे क्वेश्चन येणार नाहीत. तसंच पेज नंबर 13वरचे पूर्ण हे टेबल्स इथपर्यंतचा पार्ट हा रिमूव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे येऊयात मॅथमॅटिकल लॉजिकल इक्विव्हॅलन्स हा पार्ट. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटीज हा टेबल पूर्ण डिलीट आहे, हे पूर्ण डिलीट आहे. आता टोटोलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन अँड कंटिन्युएन्सी हा पार्ट इथून आहे. जो पार्ट डिलीट केलेला आहे तेवढंच पार्ट मी अंडरलाईन केलेला आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल्स हा पार्ट कसा आहे, डिलीट केलेला आहे हे आर्टिकल. तसंच आपण पुढं हे झालं 15 नंबरचं, पेज नंबर 15 आलं लक्षात, राईट साईड. त्याच्यानंतर पुढे येऊयात आपण पेज नंबर 16वर पूर्ण जी लेफ्ट साईड आहे, पूर्ण जी लेफ्ट साईड आहे ते डिलीट केलेली आहे और रिमूव्ह केलेले आहे. तसंच पुढं आलो आपण पेज नंबर बघा 17वर राईट साईडचा हा जो पार्ट आहे ड्युअलचा, हा एवढा पार्ट हा डिलीट केलेला आहे. आता पेज नंबर आपण 17 झालं, 18 पूर्ण कंप्लीट आहे. 19मध्ये राईट कॉलममध्ये 1 2 3 4 लाईन्स ह्या डिलीट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे ज्यावेळेस येऊ आपण 20 पेजवर राईट कॉलम हा इथपर्यंतचा पार्ट म्हणजे कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह पर्यंतचा हा पार्ट काय रिमूव्ह केलेला आहे. तर पेज नंबर 20 झालं. पेज नंबर 21 एक्झरसाइज कंप्लीट. अल्जेब्रा ऑफ द स्टेटमेंट हा पार्ट जो आहे हा रिमूव्ह आहे सेल्फ स्टडीसाठी. त्याच्यानंतर सॉल्व्ड एक्झाम्पल हे जे आहे विदाऊट यूजिंग ट्रूथ टेबल हा पार्ट डिलीट केलेला आहे. आता त्याच्यानंतर पुढं आपण आलो तर हे एक्झरसाइज वेन डायग्रामचा पार्ट हा डिलीट केलेला आहे, हा येणार नाही. वेन डायग्रामवरचा जो पार्ट आहे हे 2 पेजेस कम्प्लिटली रिमूव्ह. 25 26 कम्प्लिटली रिमूव्ह. आता त्याच्यानंतर हा इकडची राईट साईड पूर्ण डिलीट आहे, सॉरी लेफ्ट कॉलम हा डिलीट आहे वेन डायग्राम जिथे संपतं. आणि एक्झरसाइज 1.10 आहे. वेन डायग्राम हा पूर्ण सॉल्व्ड क्वेश्चन जे आहेत ते पूर्ण डिलीट आहेत. लेटर्स रिमेंबर हे आहे. लॉजिकल कनेक्टिव्हिटीजचा पार्ट आहे हा. त्याच्यानंतर 28 झाला. 29 हा कंप्लीट आहे. 30 पण कंप्लीट आहे एक्झरसाइज, हे 30 कंप्लीट. त्याच्यानंतर पुढे येऊया. पुढं आल्याच्यानंतर 31 कंप्लीट, 32 कंप्लीट म्हणजे रिमूव्ह केलेला नाही. 33 पण नाही रिमूव्ह केलेला. आणि 34 पेजवर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ही ॲक्टिव्हिटीज फर्स्ट बघा, हे ॲक्टिव्हिटीज काय डिलीट केलेली आहे बघा 34 पेज. तर हा कम्प्लिटली चॅप्टर लॉजिक हा चॅप्टर झाला. तसंच आता आपण काय करूयात, पुढे येऊयात. पुढचा चॅप्टर आहे मॅट्रायसेस. तर मॅट्रायसेसमध्ये पेज नंबर 39 लेफ्ट अँड राईट कॉलम लाईन नंबर 1 to 14 फ्रॉम अबोव फॉर सेल्फ स्टडी अँड 43 to 45 पेज नंबर. हे फुल पेजेस लेफ्ट अँड राईट
दोन्ही काय आहेत, हे फॉर सेल्फ स्टडीसाठी ठेवलेले आहेत. पेज नंबर 46 लेफ्ट अँड राईट लाईन नंबर 1 to 8 फ्रॉम अबो फॉर सेल्फ स्टडी. 48 लाईन नंबर 1 to 17 फ्रॉम बिलो. 49 पेज नंबर डिलीट आहे पार्ट. त्याच्यानंतर 50 पेजवर लाईन नंबर 1 to 15 हा पार्ट. 52 वर लाईन नंबर 1 to 7 फ्रॉम बिलो. 53 अँड 54 हा पार्ट फुल पेजेस काय आहेत डिलीट आहेत. 55 लाईन नंबर 1 to 13 फ्रॉम अबो. 56 57 पूर्ण 61 पर्यंत पूर्ण हे कंटिन्यू पेजेस आहेत. त्याच्यानंतर 61 वर लाईन नंबर 1 to 4 फ्रॉम बिलो. 62 वर फुल पेज हा 62 डिलीट आहे. 64 लाईन नंबर 1 to लाईन नंबर 1 to 13 बिलो. 65 to 67 हे पूर्ण पेज डिलीट आहे. 68 याच्यामध्ये लाईन नंबर 1 to 4 हा फार सेल्फ स्टडीसाठी आहे. 69 to 17 हा फुल पेज हे काय आहेत रिमूव्ह केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढं आपण पेज नंबर 71 लाईन नंबर 9 to अबो. लाईन नंबर 1 to 9 फ्रॉम अबो फॉर सेल्फ स्टडी. 74 लाईन नंबर 1 to 15 फ्रॉम बिलो. 75 76 हे दोन पेज पूर्ण डिलीट आहेत. पेज नंबर 77 लाईन नंबर 1 to 12 फ्रॉम अबो. पेज नंबर 78 लाईन नंबर 4 to एंड ऑफ द पेज हे पूर्ण फॉर सेल्फ स्टडीसाठी ठेवलेले आहेत. 79 लाईन नंबर 1 to 19 आणि 86 लाईन नंबर 5 to एंड ऑफ द पेज. आणि 87 आणि 88 हे पूर्ण पेज काय आहेत डिलीट आहेत. तर आपण आता बुक वाईज येऊयात. बुकमध्ये आपण मॅट्रायसेसमध्ये बघा हा पार्ट मॅट्रिक्सचा पहिला जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तो आहे. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ मॅट्रायसेस आहे कंप्लीट. त्याच्यानंतर पुढं आलो आपण. पुढं ज्यावेळेस हे डिटर्मिनंट ऑफ मॅट्रायसेस सिंग्युलर मॅट्रायसेस हा पार्ट कंप्लीट आहे. इथं पेज नंबर बघा, पेज नंबर किती आहे, पेज नंबर 39. पेज नंबर 39 मध्ये सॉलिड एक्झाम्पल जो पार्ट आहे हा एक एक्झाम्पल हे इथून हे एक्झामला येणार नाही आहे फॉर सेल्फ स्टडीसाठी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं बघा ट्रान्सपोज ऑफ सिमेट्रिक मॅट्रायसेस क्यू सिमेट्रिक मॅट्रायसेस हा पार्ट जशाच तसा आहे. त्याच्यानंतर पुढं आपण येऊयात. पुढं पेज नंबर 43 वर 43 वर सॉलिड एक्झाम्पल जे आहेत फाइंड 2a-3b हा 43 पेजवरचे सॉलिड एक्झाम्पल इथून हे रिमूव्ह केलेले आहेत. 43 परत 44 44 45 डिलीट रिमूव्ह. 46 चा इथपर्यंतचा पार्ट एक्झरसाइज 2.2 आहे. त्याच्यानंतर पुढे येऊयात. हा पेज आहे 47 मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस आहे. आणि हे 48 मधला सॉलिड एक्झाम्पल जे आहे पार्ट 48 मधला हा पार्ट फॉर सेल्फसाठी स्टडीसाठी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 49 वरचं पूर्ण हे पेज जे आहे हा रिमूव्ह आहे. 50 वरचं पूर्ण हे पेज इथपर्यंत 54 रिमार्क्सपर्यंत हे काय आहे रिमूव्ह आहे. त्याच्यानंतर 51 कंप्लीट आहे. 52 कंप्लीट इथपर्यंत आहे त्याचा पार्ट. सॉलिड एक्झाम्पल 52 मधून हे रिमूव्ह आहे. त्याच्यानंतर 53 कंप्लीट पेज रिमूव्ह आहे. 54 कंप्लीट पेज रिमूव्ह. 55 इथपर्यंतचा पार्ट एक्झरसाइज 2.3 इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो रिमूव्ह आहे. 55 झाला. 56
कंप्लीट. त्याच्यानंतर 57 कंप्लीट, 58 कंप्लीट. आता 61 कडे येऊत. हे 59 कंप्लीट, हे 60 पेज आहे ना. 61 मध्ये हे जे आहे सॉलिड एक्झाम्पल 1, एक्झाम्पल 2 इथपासून सेल्फ स्टडीसाठी ठेवलेला आहे. पुढे येऊयात. पेज नंबर 62 वर हा कंप्लीट पेज रिमूव्ह आहे. आता इनवर्स ऑफ मॅट्रायसेस हा पार्ट आहे. त्याच्यानंतर पुढे आलो आपण सॉलिड एक्झाम्पल पेज नंबर 64 वर सॉलिड एक्झाम्पल पासून हा पार्ट कसा आहे रिमूव्ह आहे फॉर सेल्फ स्टडीसाठी. त्याच्यानंतर पुढे आलो आपण. पुढे आल्याच्या नंतर बघा हा पार्ट 65चा परत कंटिन्यू मध्ये हा पूर्ण पेज काय आहे रिमूव्ह आहे. त्याच्यानंतर 66 वर हा जो पेज आहे 66 वर पहा. 66 पेज नंबरवर कंप्लीट पेज काय आहे रिमूव्ह. 67 पेज नंबर 67 कंप्लीट पेज रिमूव्ह. 68 वर इनवर्स ऑफ नॉन सिंग्युलर मॅट्रिसेस बाय अडजॉइंट मेथड इथपर्यंतचा पार्ट हा रिमूव्ह आहे. त्याच्यानंतर पुढे येऊयात. पुढं अडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आहे. सॉलिड एक्झाम्पल फाइंड द कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ह्याच्यापासून हा पार्ट हा रिमूव्ह आहे फॉर सेल्फ स्टडीसाठी. हा इथपर्यंतचा पार्ट बघा 70 पेज नंबर 71 पेज नंबर आणि एक्झरसाइज 2.5 हे आहे. ह्याला आपण कंटिन्यू करूया. 71 झाला पेज. 72 पेज नंबर कंप्लीटेड. ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस हा कंप्लीट पार्ट इथपर्यंत. 73 मेथड ऑफ इन्व्हर्जन. आता सॉलिड एक्झाम्पल जे आहे हे रिमूव्ह करा. 74 75 कंप्लीट पेज रिमूव्ह. 76 कंप्लीट पेज रिमूव्ह. 77 इथपर्यंतचा पार्ट मेथड ऑफ रिडक्शन म्हणजे सॉलिड एक्झाम्पल रिमूव्ह केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे येऊयात. 78 मध्ये सॉलिड एक्झाम्पल बघा. हा सॉलिड एक्झाम्पल रिमूव्ह. 78 79 पर्यंत एक्झरसाइज पर्यंतचा पार्ट 2.6 पर्यंतचा पार्ट हा रिमूव्ह केलेला आहे. तसंच पुढे येऊयात. लेट्स रिमेंबर हा पार्ट आहे. त्याच्यानंतर आता हे झालं कंप्लीट इथपर्यंत. हे मिसलेनियस एक्झरसाइज 2. पुढे येऊयात. हे आहे हे फिल. पुढे आलोत. हा 84 ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी ही पेज नंबर कुठे आहे पेज नंबर 86 वर. हे ॲक्टिव्हिटीज पासून ॲक्टिव्हिटीज फर्स्ट, ॲक्टिव्हिटीज सेकंड, ॲक्टिव्हिटीज थर्ड हे पूर्ण ॲक्टिव्हिटीज 4 ह्या ॲक्टिव्हिटीज 87 अँड 88 वरच्या पूर्ण ॲक्टिव्हिटीज ह्या काय आहेत कॅन्सल आहेत रिमूव्ह आहेत. तर हा झाला चॅप्टर नंबर 2. आता पुढे येऊयात आपण चॅप्टर नंबर 3 वर. चॅप्टर नंबर 3 जो आहे तो आहे डिफरन्शिएशन. आता डिफरन्शिएशनमध्ये पेज नंबर 90. आता मी फक्त पेज नंबर बघतो. पेज नंबर 90 वरचा काही पार्ट लेफ्ट अँड राईट कॉलम. पेज नंबर 91 याच्या 91 92 मधला लेफ्ट कॉलम मधला काही पार्ट सॉलिड एक्झाम्पल. राईट कॉलम मधला पार्ट काही हे रिमूव्ह केलेला आहे. 93 फुल पेज. 94 लेफ्ट कॉलम. 96 97 सॉलिड एक्झाम्पल. 98 सॉलिड एक्झाम्पल्स. 101 ॲक्टिव्हिटीज नंबर 9. 102
लेफ्ट अँड राईट ॲक्टिव्हिटीज फुल पेज. त्याच्यानंतर 104 लेफ्ट अँड राईट फुल पेज. 105 सॉलिड एक्झाम्पल हे सेल्फ स्टडी. 106 या पेजवर फुल लेफ्ट कॉलम्स अँड लाईन नंबर 1 to 11 हे पेजेस. तर पुढं आपण बाय बुक वाईज जाऊयात. तर बुकमध्ये पेज नंबर 89 जसे असतं तसं 90 पेज नंबर 90वर सॉलिड एक्झाम्पल हा पार्ट इथून डिलीट केलेला आहे, रिमूव्ह केलेला आहे. तर त्याच्या पुढं आपण पेज नंबर 91 मध्ये राईट कॉलममध्ये हा पार्ट डिलीट केलेला आहे. पेज नंबर 92 वरचा लेफ्ट कॉलममधला हा पार्ट एक्झरसाइज 3.2 पर्यंतचा. त्याच्यानंतर 92 मध्ये सॉलिड एक्झाम्पल फाइंड dy बाय dx y इज इक्वल टू हा पार्ट काय केलाय, रिमूव्ह केलाय. तसंच 93 मध्ये हा पूर्ण पेज काय आहे, डिलीट. 94 हा राईट कॉलम डिलीट ह्याच्यापर्यंत एक्झरसाइज 3.3 मध्ये. त्याच्यानंतर आणि इकडचा पार्ट कंप्लीट आहे. पुढे येऊयात. 94, 95, 96 मध्ये डेरिव्हेटिव्ज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन ह्याच्यामधला सॉलिड एक्झाम्पल पासून हा पार्ट डिलीट आहे. पुढं 96, 97 मधला राईट कॉलममध्ये हा पार्ट सॉलिड एक्झाम्पल पासून हा पार्ट कसा आहे, रिमूव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर आपण 98 वर येऊ. लेफ्ट कॉलममध्ये हा प्रॉब्लेम कंटिन्यूमध्ये हा रिमूव्ह केलेला आहे एक्झरसाइज 3.6 पर्यंत. त्याच्यानंतर लेट अस रिमेंबर हा पार्ट आहे, ही एक्झरसाइज ह्या पद्धतीनं. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटीजचा पार्ट हा पेज नंबर 101 वर बघा. हा लेफ्ट कॉलम राईट कॉलम इथून पार्ट हा काय आहे, डिलीट आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 102 कंप्लीट पेज हा रिमूव्ह आहे. तर हे झालं डेरिव्हेटिव्हसाठी. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये पेज नंबर 108 लेफ्ट अँड राईट कॉलमचा काही पार्ट. 109 पेज नंबर 109, पेज नंबर 110, पेज नंबर 110, पेज नंबर 111 फुल पेज, पेज नंबर 112 फुल लेफ्ट कॉलम्स, पेज नंबर 113, पेज नंबर 114, लाईन नंबर 10 फ्रॉम अबोव टू एंड ऑफ द राईट कॉलम, पेज नंबर 115. तर हे पूर्ण ह्याच्यामध्ये काय पार्ट हा रिमूव्ह केलेला आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये. चला तर बुक वाईज आपण पाहूयात. बुकमध्ये तर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पेज नंबर 104 वर कंप्लीट पेज पहा. इथून हा कंप्लीट पेज 104चा काय आहे, रिमूव्ह आहे. त्याच्यानंतर 105 वर एक्झरसाइज 4.105 वर हा पार्ट बघा. सॉलिड एक्झाम्पल जो आहे, टेस्ट वेदर द फॉलोइंग फंक्शन इज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग फंक्शन हा पार्ट कसा आहे, रिमूव्ह केलेला आहे. फॉर सेल्फ स्टडीसाठी ठेवलेला आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. एक्झरसाइज कुठपर्यंत, 4.2 पर्यंत. त्याच्यानंतर आपण पुढे येऊयात. पुढं मॅक्झिमा अँड मिनिमा हा पार्ट आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमा मिनिमावरचे सॉल्व्ड एक्झाम्पल जे आहेत ते पेज नंबर 108 वर तो पार्ट. आणि लेफ्ट कॉलममध्ये इथपर्यंत 4.3 पर्यंत एक्झरसाइजपर्यंत हा पार्ट कसा आहे, सॉलिड एक्झाम्पलचा रिमूव्ह आहे. त्याच्यानंतर 109 वर परत हा सॉलिड पार्ट एक्झाम्पल जे आहे, सॉलिड एक्झाम्पल्स तो पार्ट डिलीट आहे. 110 झाला. 111 पूर्ण पेज काय आहे, डिलीट आहे. 112चा लेफ्ट कॉलम जो आहे
तो डिलीटेड. त्याच्यानंतर 113 वर हे जे आहे लेट्स रिमेंबर हा पार्ट इथून इथपर्यंतचा पार्ट बघा. 113 वर लेट्स रिमेंबर हा पार्ट कसा आहे, रिमूव्ह आहे. आणि राईट कॉलममध्ये हा लेफ्ट 2 लाईन्स वरच्या हा लेट्स रिमेंबर हा पार्ट 113 वरचा रिमूव्ह आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी 114 वर ॲक्टिव्हिटी जी आहे ते ॲक्टिव्हिटी काय आहे, रिमूव्ह आहे. 115चा पूर्ण पेज हा रिमूव्ह झालेला आहे. त्याच्यानंतर आपण येऊयात पेज चॅप्टर नेक्स्ट इंटिग्रेशन. इंटिग्रेशनमध्ये पहा, इंटिग्रेशनमध्ये पेज नंबर 117 राईट कॉलममध्ये काय पार्ट सेल्फ स्टडीसाठी ठेवला आहे. पेज नंबर 118, पेज नंबर 118, पेज नंबर 119, पेज नंबर 120 ते 122 हे पूर्ण पेज काय आहेत, सेल्फ स्टडीसाठी. पेज नंबर 123 लेफ्ट अँड राईट कॉलमचा काही पार्ट हा सेल्फ स्टडीसाठी ठेवलेला आहे. पुढं त्याच्यानंतर 124 वर लेफ्ट अँड राईट कॉलम, 125, 126 फुल पेज सेल्फ स्टडी, 127, 128, 129, 129, 129, 130 हा. त्याच्यानंतर 131 लाईन नंबर 1 to 11 फ्रॉम अबोव द लेफ्ट कॉलम. 132 पेज नंबर 132, पेज नंबर 133, पेज नंबर 134, पेज नंबर 135, पेज नंबर 136 हा इंटिग्रेशनचा पार्ट. पेज नंबर 139 हा फुल राईट कॉलम, पेज नंबर 140 फुल पेज. इथपर्यंत हा इंटिग्रेशनचा पार्ट आहे. तर इंटिग्रेशनमध्ये आता आपण पाहूयात बुक वाईज. तर पेज नंबर 116 कंप्लीट पेज ह्याच्यामध्ये रिमूव्ह नाही पार्ट. पेज नंबर 116, पेज नंबर 117 मध्ये बघा, 117 मध्ये सॉलिड एक्झाम्पल जे आहे इंटिग्रेशन हे शेवटच्या 3 लाईन पासून राईट कॉलममध्ये हे डिलीट आहे. त्याच्यानंतर 118 वरचा पूर्ण पेज हा रिमूव्ह केलेला आहे. 119 वरचा राईट कॉलममधला एक प्रॉब्लेम्स 5.1 एक्झरसाइजमधला हा इथपर्यंतचा इकडच्या राईट साईडचा हा सॉलिड एक्झाम्पलचा पार्ट. परत 120 वर कंप्लीट पेज रिमूव्ह आहे. 121 वर कंप्लीट पेज रिमूव्ह, 122 कंप्लीट पेज रिमूव्ह. आणि 123 वर 5.2 जी एक्झरसाइज आहे त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी जी आहे ते ॲक्टिव्हिटी आणि हा पार्ट जो आहे सॉलिड एक्झाम्पलचा तो पार्ट कसा आहे रिमूव्ह केलेला आहे. पुढं आता आपण येऊयात 5.3 हे कंप्लीट. त्याच्यानंतर रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट आहेत आणि त्याच्यानंतर सॉलिड एक्झाम्पल जे आहेत त्या रिझल्टवरचे ते कम्प्लिटली इथं रिमूव्ह केलेले आहेत. त्याच्यानंतर इंटिग्रल पेज नंबर बघा पुढं सॉलिड एक्झाम्पल जे आहेत 125 वर सॉलिड एक्झाम्पल जो पार्ट आहे तो पार्ट काय केलं आहे रिमूव्ह केलेला आहे लेफ्ट आणि राईट. त्याच्यानंतर कम्प्लिटली पुढे येऊयात पेज नंबर 126 वर कंप्लीट पेज डिलीट. त्याच्यानंतर 127 वर हा कंटिन्यू जो पार्ट आहे एक्झाम्पलचा तो डिलीट. आणि राईट कॉलममध्ये ते सॉलिड एक्झाम्पल जो आहे इकडचा 127 वरचा सॉलिड एक्झाम्पलचा जो पार्ट आहे तो कंप्लीट काय केला आहे रिमूव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर 128 वर कंप्लीट पेज जो आहे रिमूव्ह केला आहे. 129 वर लेफ्ट कॉलम जो आहे त्याच्यावरचा एक्झरसाइज 5.4 पर्यंतचा पार्ट हा रिमूव्ह केलेला आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट. त्याच्यानंतर पुढं कंटिन्यू 129 पेज 130 वरचा
पूर्ण पार्ट हा डिलीट आहे. 131 वरचा कंटिन्यू जे एक्झाम्पल आहेत लेफ्ट साईडला ते पूर्ण हे आहेत. त्याच्यानंतर इंटिग्रल ऑफ टाईप हा पार्ट आहे. त्याच्यानंतर पुढं सॉलिड एक्झाम्पल जो आहे सॉलिड एक्झाम्पल ते रिमूव्ह केलेले आहे. 129 बघा 129 हा पार्ट इंटिग्रेशन ऑफ पार्ट. त्याच्यानंतर पुढे येऊयात. हे सॉलिड एक्झाम्पल पूर्ण कंप्लीट पार्ट हा रिमूव्ह केला आहे. त्याच्यानंतर सॉलिड एक्झाम्पल हे रिमूव्ह 131 वर. 132 पेज नंबर हे कंटिन्यू एक्झाम्पल डिलीट आणि हा सॉलिड एक्झाम्पल डिलीट. 132 पूर्ण हा. आता 5.5 एक्झरसाइजपर्यंत इंटिग्रल ऑफ द पार्शियल फ्रॅक्शन कंटिन्यूमध्ये हे आहे आणि सॉलिड एक्झाम्पल जे आहेत ते डिलीट. त्याच्यानंतर सॉलिड एक्झाम्पल कंटिन्यू डिलीट आणि ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज ह्या डिलीट. पुढं हा पार्ट लेट्स रिमेंबर हा पार्ट पूर्ण 136 डिलीट. मिसेलेनियस एक्झरसाइज हे आहे 137 पेज नंबर. 138 पेज नंबर. आता बघा ॲक्टिव्हिटीज हा पेज 139 पेजवरचा ॲक्टिव्हिटीज हा पूर्ण हे डिलीट केलेला आहे. तसंच 140 वर पूर्ण पेज हा डिलीट केलेला आहे. तर हे झालं इंटिग्रेशन. आता पुढे येऊयात. आता आपण डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये फक्त पेज नंबर 141, 142 to 144 हे पूर्ण पेज डिलीट. 145 पेज नंबर, 146, 147 पेज नंबर पूर्ण पेज डिलीट. 148 पेज डेफिनेट इंटिग्रेशन. त्याच्यानंतर पुढं 150 पेज नंबर राईट कॉलम थोडा त्याच्यातला काही पार्ट. त्याच्यानंतर 151 आणि 151 पर्यंत 151चा फुल पेज डिलीट. त्याच्यामध्ये आपण आता बुक वाईज येऊयात. डेफिनेट इंटिग्रलवर पेज नंबर बघा. पेज नंबर 141चा राईट जो कॉलम आहे सॉलिड एक्झाम्पल हा पार्ट हा डिलीट आहे, रिमूव्ह आहे. तर हा पार्ट रिमूव्ह केला. त्याच्यानंतर 142 कंप्लीट पेज जे आहे ते रिमूव्ह. 143 कंप्लीट पेज रिमूव्ह. 144 पेज हा कंप्लीट पेज रिमूव्ह सॉलिड एक्झाम्पल. त्याच्यानंतर 145चा जो पार्ट आहे एक्झरसाइज 6.1 पर्यंत हा पार्ट इथपर्यंतचा पार्ट हा. त्याच्या पुढे येऊयात. प्रॉपर्टीज ऑफ डेफिनेट इंटिग्रल 146 पेज हा आहे प्रॉपर्टीज. ह्याच्यामध्ये सॉलिड एक्झाम्पल जे आहे लेफ्ट साईडचा लेफ्ट कॉलम पासून इथून स्टार्ट झालं 146 आणि पूर्ण कंप्लीट राईट कॉलम हा डिलीट आहे. 146, 147 कंटिन्यू पेज पूर्ण काय आहे रिमूव्ह. 147, 148 6.2 एक्झरसाइज जे आहे ते कंप्लीट आहे. आणि त्याच्यानंतर लेट्स रिमेंबर हा जो पार्ट आहे हा रिमूव्ह केलाय. आणि इथून वर ज्यावेळेस आपण येऊया हा इकडच्या राईट साईडचा लेट्स रिमेंबर हा पार्ट रिमूव्ह आहे. त्याच्यानंतर पुढे येऊयात. पुढे हे कंप्लीट पेज 49 आहे 149. त्याच्यानंतर 150 वर जे ॲक्टिव्हिटी आहे राईट कॉलममध्ये ते ॲक्टिव्हिटीज इथून रिमूव्ह केलेली आहे. पेज नंबर 151 कंप्लीट रिमूव्ह ॲक्टिव्हिटी. आणि 150 वरचा राईट कॉलममध्ये इथून इथपर्यंतचा हा ॲक्टिव्हिटीज पासूनचा पार्ट हा रिमूव्ह केलेला आहे. हे झालं डेफिनेट इंटिग्रल. तर आता पुढे येऊया. आता पुढे जे आहे ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल. ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रलमध्ये बघा पेज नंबर 154
राईट कॉलमचा पार्ट रिमूव्ह केला आहे. 155 ते 156 हे पूर्ण पेज रिमूव्ह आहेत. 157चा लेफ्ट कॉलममध्ये लाईन नंबर 1 to 3 पर्यंतचा कॉलम, 158 राईट कॉलम आणि 159 मध्ये लेफ्ट अँड राईट कॉलमचा ॲक्टिव्हिटीजचं पेज, हे पूर्ण पेज हे रिमूव्ह केलेलं आहे. हे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल ह्या चॅप्टरमध्ये. तर पुढं बुक वाईज येऊयात. बुक वाईजमध्ये बुक्समध्ये पहा, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल हा जो पार्ट आहे हा पेज नंबर फर्स्ट जो आहे 152 हा कंप्लीट आहे, म्हणजे याच्यात रिमूव्ह काही नाही आहे. तर एरिया अंडर द कर्व हा पार्ट बघा, हा एरिया अंडर द कर्व हा कंप्लीट पेज आहे. त्याच्यानंतर 154 वर सॉलिड एक्झाम्पल जो पार्ट आहे राईट कॉलममध्ये हा पार्ट रिमूव्ह केलेला आहे. 155 पेज नंबर कम्प्लिटली रिमूव्ड. 155 156 पूर्ण पेज हे काय आहे, फॉर सेल्फ स्टडीसाठी ठेवलेलं आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर 156 वर लेफ्ट कॉलम, पूर्ण लेफ्ट कॉलम हा पहा, लेफ्ट कॉलम एक्झरसाइज 7.1 पर्यंत हा पार्ट हा सॉलिड एक्झाम्पलचा रिमूव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे येऊयात. हे पूर्ण पेज आहे. ॲक्टिव्हिटीजवर पेज नंबर कुठं, या पेज नंबर 158 वर ॲक्टिव्हिटीज राईट कॉलमसाठी इथून ॲक्टिव्हिटीज सुरू झाली. ॲक्टिव्हिटी फर्स्ट पासून ते पूर्ण ॲक्टिव्हिटी 3 ॲक्टिव्हिटी 4 हा पेज नंबर 159 कम्प्लिटली येणार नाही आहे, म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीचा पार्ट हा रिमूव्ह केलेला आहे बघा इथपासून. तर पुढं आपण आता लास्ट जो चॅप्टर आहे, लास्ट चॅप्टर कुठला आहे, डिफरन्शियल इक्वेशन्स अँड ॲप्लिकेशन्स. डिफरन्शियल इक्वेशन अँड ॲप्लिकेशनमध्ये पहा, पेज नंबर 162 राईट कॉलम मधला काही पार्ट, लाईन नंबर 1 to 19. पेज नंबर 163 मध्ये लेफ्ट अँड राईट कॉलम मधला काही पार्ट, आणि 164 पेज नंबर 164, पेज नंबर 165 लेफ्ट कॉलम, 166 लेफ्ट अँड राईट कॉलम, 167 लेफ्ट अँड राईट कॉलम, 168 लेफ्ट अँड राईट कॉलम, 169 लेफ्ट राईट कॉलम याच्यातला काही पार्ट, 170 लेफ्ट अँड राईट कॉलम, सिमिलरली 171 लेफ्ट अँड राईट कॉलम हा पार्ट फुल पेज 171चा, 173 लेफ्ट अँड राईट कॉलम, ॲक्टिव्हिटीज नंबर 1 to 3 फ्रॉम बिलो ऑफ द लेफ्ट कॉलम अँड फुल ऑफ राईट कॉलम्स हा पार्ट. तर आपण बुक्स वाईज बघूया. बुक ओपन करू. आता हा झाला चॅप्टर नंबर 8 डिफरन्शियल इक्वेशन अँड ॲप्लिकेशन. बुकमध्ये आपण पेज नंबर हे 160 कंप्लीट पेज आहे, ह्याच्यामध्ये काही रिमूव्ह नाही. हे डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन, ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन हे जे आहे हे कंप्लीट आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 161 पण कंप्लीट. पेज नंबर 162 वर राईट साईडला जे काही सॉलिड एक्झाम्पल आहेत राईट कॉलम मध्ये बघा, सॉलिड एक्झाम्पल हा जो पार्ट आहे, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द लाईन हॅव्हिंग द एक्स इंटरसेप्ट ए अँड वाय इंटरसेप्ट बी हा इथपासून हा पार्ट हा 162 आणि 163 इकडचा एक्झाम्पल जे सॉल्व आहे ते एक्झाम्पल पूर्ण डिलीट केलेलं आहे, रिमूव्ह केलेलं आहे इथपर्यंतचा पार्ट, एक्झरसाइज 8.2 पर्यंत. त्याच्यानंतर पेज नंबर 163 झालं. 164 वर कंटिन्यू मध्ये सॉलिड एक्झाम्पल जे आहे ते रिमूव्ह केलेले आहे. हे पहा 164 वर लेफ्ट राईट कॉलम कम्प्लिटली
डिलीटेड. त्याच्यानंतर पुढे येऊ 165 वर कंटिन्यू हा पार्ट जो एक्झाम्पल 8.3 एक्झरसाइज पर्यंत हा पार्ट रिमूव्ह केलेला आहे. आणि हे थिअरी जे आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन, सोल्युशन ऑफ होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन हे आहे. त्याच्यानंतर 166 वर या पेज नंबर 166 वर सॉलिड एक्झाम्पल लेफ्ट आणि राईट कॉलम मध्ये जे कंटिन्यू आहेत ते सॉलिड एक्झाम्पल फर्स्ट सेकंड हे रिमूव्ह केलेले आहेत. 167 वर कंटिन्यू जो पार्ट आहे त्या एक्झाम्पलचा तो पार्ट रिमूव्ह केलेला आहे. सॉलिड एक्झाम्पल आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जनरल फॉर्म आहे, सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन वरचा जे काही सॉलिड एक्झाम्पल आहे तो पार्ट काय आहे रिमूव्ह केलेला आहे. तसंच पुढे आपण कंटिन्यू येऊयात. हे सॉलिड पार्ट रिमूव्ह, ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हा पार्ट आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरचे जे काही सॉलिड एक्झाम्पल आहेत ते रिमूव्ह केलेले आहेत 168 वर. आणि सिमिलरली 168 वरचा हा कंटिन्यू एक्झाम्पल जो आहे पुढे आला तर ह्याच्यामध्ये लेफ्ट एक्झाम्पल 2 पर्यंत हा 169चा पार्ट डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर रेडिओ ॲक्टिव्ह डिके हा थेरॉटिकल पार्ट आहे. त्याच्यानंतर सॉलिड एक्झाम्पल जे आहे ते कंटिन्यू रिमूव्ह आहे. आता ह्याच्यानंतर एक्झरसाइज 8.6 हे कंप्लीट आहे. आणि त्याच्यानंतर लेट्स रिमेंबर हा जो पार्ट आहे हा रिमूव्ह आहे बघा इथपर्यंत 171 वरचा 171 पेज नंबर. त्याच्यानंतर पुढे येऊयात 171 172 कंप्लीट पेज आहे, त्याच्यात रिमूव्ह नाही काही. आणि 173 मध्ये बघा ॲक्टिव्हिटी हा जो पार्ट आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी हा 173चा जो पार्ट आहे लेफ्ट कॉलम आणि राईट कॉलमची ही जी ॲक्टिव्हिटी आहे हे रिमूव्ह केलेली आहे. तर हे झालं पेज नंबर 173. तर हा पार्ट हा डिलीट केलेला आहे, तर रिमूव्ह केलेला आहे. चेंज फॉर द इयर 2020 and 21 ड्यू टू द COVID-19. Thank you friends.